नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती आणि आरती स्टिचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आता जे ट्रेंडिंगमध्ये चालू असलेली स्लीव्ज डिझाईन जे आहे ते आज आपण कट करून घेणार आहोत। तर त्यासाठी आता घेतलेला आहे मी कापड। आता तुम्ही बघा स्टेप बाय स्टेप मी कशा फोल्ड करते आणि त्यानुसार आपण कटिंग करूया। तर आता तुम्ही बघू शकता की हा जो कापड आहे आता सिंगल फोल्डमध्ये आहे। आता या कापडला आपण करूया डबल फोल्ड। तुम्ही बघू शकता की मी डबल फोल्ड हा कापड जो आहे तो केलेला आहे। आता याला मी जॉईन लावून घेतलेला आहे, पण तुमच्याकडे जर पूर्ण कापड जो आहे तो असा अवेलेबल नसेल तर तुम्ही सुद्धा जॉईन लावून करू शकता। आता याच्यामध्ये कसं जॉईन वगैरे काही दिसत नाही म्हणून मी हा जॉईन जो आहे तो लावलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की आता सिंगल होता, आता आपण डबल केलेला आहे हा कापड। तुम्ही बघू शकता हा एक पीस आहे आणि हा दुसरा डबल फोल्डमध्ये केलं असता आता आपल्याला परत एक फोल्ड अशी करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता की आता आपल्याला दोन स्लीव्ज जे आहेत ते कटिंग करायचे आहेत, म्हणून आता आपण 1 2 3 4 असे 4 जे आहेत ते चौबलची जी घडी आहे ती आता आपली पडलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता याची लंबाई रुंदाई किती घ्यायची हे मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगणार आहे। तर याची लंबाई घेऊया आपण 14 इंच एवढी, कारण 14 इंचच परफेक्ट होतं। जर तुम्हाला एल्बोपर्यंत लांब अशी स्लीव्ज पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता त्यांची लंबाई, पण आपल्याला जास्त लंबाई नको म्हणून आपण घेऊया 14 इंच। तर तुम्ही बघू शकता की इथून तर इथपर्यंत मी घेत आहे 14 इंच। 14 इंच घेतल्यानंतर मी एक सरळ रेष जी आहे ती ओढून घेते। चौदा इंच लंबाई घेतली आपण, एक सरळ रेष ओढून घेतली। आता लंबाई तर आता आपण घेतली, आता आपल्याला घ्यायची आहे रुंदाई। तर रुंदाई घ्यायची किती, तर ही जी रुंदाई आहे आपल्याला घ्यायची आहे 8 इंच एवढी। तर आता तुम्ही बघू शकता हा जॉईंट आहे म्हणून मी हा जॉईंट जो आहे तो सोडून देते आणि इथून इथपर्यंत जे रुंदाई आहे याची घेते। तर हे 8 इंच मी घेते रुंदाई। तर ही रुंदाई आपण अशी घेऊया। लंबाई घेतली 14 इंच, रुंदी घेतली 8 इंच आणि इथं जे आहे ते इथलं वरचं माप घ्यायचं आहे आपल्याला 7 इंच। 7 इंच एवढं घेऊन घ्यायचं। नंतर खालच्या साईडने जे आहे ते घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच। असं घेतल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला असा सरळ न जोडता थोडासा असा राऊंड शेपमध्ये जोडून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघा आता मी कशा पद्धतीने हा जोडत आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला हे एकाला एक जोडून घ्यायचं आहे। तुम्हाला कळलं असेल की मी कशा पद्धतीने माप टाकले। लंबाई घेतली 14 इंच, नंतर जे रुंदाई आहे ते घेतली आपण 8 इंच, पण आपल्याला घ्यायचं आहे 7 इंच म्हणून आपण घेतलं 7 इंचावर एक निशाण केलं आणि खालच्या बाजूला घेतलं आहे आपण 3 इंच। नंतर हे आणि हे असं दोघं एकाला एक आपण जोडलेले आहे। ते सरळ रेष न ओढता आपण थोडीशी अशी क्रॉसमध्ये जे रेष आहे ते ओढलेली आहे आणि आता आपल्याला हे असंच्या असं कट करून घ्यायचं आहे। तर चला आता आपण कट करून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता की याचा शेप जो आहे तो अशा प्रकारे तयार होत आहे। तर अशा प्रकारे हे जे स्लीव्ज आहे हे अशा पद्धतीने कट होणार आहेत। याचा शेप जो आहे तो अशा पद्धतीने येणार आहे। आता याची स्टिचिंग कशी करायची खूप सोप्या पद्धतीमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर आता याच्या खालीसुद्धा आपल्याला आस्तीन लावायची आहे। हे तर फक्त आपली डिझाईन तयार होणार आहे, याच्या खालीसुद्धा आपल्याला स्लीव्ज जे आहे ते लावायची आहे। म्हणून आता याच्या खाली घेतलेला आहे मी अस्तर, आणि अस्तर किती इंचची बाही पाहिजे आपल्याला त्यावर आहे। म्हणून आता आपण घेऊया याची लंबाई आतमधल्या स्लीवची लंबाई घेणार आहोत आपण
4 इंच, तर आपल्याला हे पाहिजे 5 इंच. जर 4 इंचाची स्लीव्ज आपण घेणार आहोत तर आपण 3 इंचाची स्लीव्ज घेऊया. 3 इंचाची कंप्लीट स्लीव्ज आणि 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊया आणि असा त्याला शेप जो आहे तो आपण असा देऊन देणार आहोत. आता हे असं कट झाल्यानंतर आपण याला अस्तरसुद्धा लावणार आहोत. त्यासाठी हा जो कापड आहे आपल्याकडे, तो कापड आपल्याला या मापाचा असा कट करून घ्यायचा आहे आणि स्लीव्ज जे आहे ते रेडी करून घ्यायचे आहे. तर अगोदर आपण याच्यावरनं टीप मारून घेऊया आणि स्लीव्ज जे आहे ते आपले तयार करून घेऊ. बघू शकता साईडचं जे आहे ते आपण सर्व कट करून घेतलेलं आहे. आता आपली हे जे आतमध्ये स्लीव्ज आहे हे रेडी झालेली आहे. आता आपल्याला जो वरचा पप आहे तो बनवायचा आहे. तर तो आता बनवायचा कसा, तर हे तर आपण अगोदरच कट करून घेतलेलं होतं. आता याच्यापासून आपल्याला तो पप बनवायचा आहे. तर त्या पपसाठी मी घेतलेली आहे ही लेस. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी लेस आहे आणि आपला जो पप आहे हा अशा प्रकारे रेडी होईल. तुम्ही बघू शकता. मी हे तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कशा पद्धतीने आपला जो पप आहे तो तयार होणार आहे. हा कापड जो आहे तो खूप असं जाड आहे, म्हणजे असा नरम नाही आहे, कडक आहे, म्हणून याचा पप जो आहे तो अशा पद्धतीने तयार झालेला आहे. तुमची जर का साडी अशी असेल तर तुमचासुद्धा पप जो आहे तो अशाच पद्धतीने तयार होईल. तुम्ही बघू शकता तरी खूप सुंदर असा पप जो आहे तो तयार झालेला आहे. घातल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे की ते कशा पद्धतीने होते. चला मग आता आपण सुरुवात करूया. तर आता हे जे आहे आपल्याला जे उलट बाजू आहे त्या उलट बाजूला आपल्याला अशी एक जे आहे फोल्ड करून घ्यायची आहे आणि याच्यावर ना आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता हे झाल्यानंतर आता हे जी लेस आहे ज्यांना कोणाला अशी आवडत असेल लावायला तर ते वरच्या साईडने लावू शकता, अशी सुद्धा लावू शकता. पण खूप जणांना ही अशी आवडत नाही, म्हणून हे असं आपण आतमधल्या बाजूने लावणार आहोत. त्यासाठी आपल्याला हे जे आहे हे असं उलट करून घ्यायचं आहे आणि उलट केल्यानंतर हे जे आहे हे लेससुद्धा आपल्याला अशी उलट करून याच्यावर लावायची आहे. तेव्हा ते समोरच्या बाजूने जशी पाहिजे तशी आपल्याला येईल. आता तुम्ही बघू शकता खूप फिनिशिंगने जे लेस आहे आपली ते लागलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे मोठी बाजू आहे त्याकडनं आपण जी आहे ते लेस लावलेली आहे. आता ते मोठी बाजूच आपल्याला घ्यायची आहे. मोठी बाजू घेतल्यानंतर आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. आता हे जे फ्रिला याला पाडायचे आहे, हे फ्रिला आपल्याला जे मोठी बाजू आहे त्याच्या तिकडनं पाडायचे आहे. आपल्याला ही जे फ्रिला आहे अशा साईडनं पाडायचे आहे. तर तुम्ही एवढं या साईडला जेवढ्या फ्रिला पाडाल तुम्ही या साईडला सुद्धा तेवढाच फ्रिला पाडायचा. तर हे आपल्याला असं करून घ्यायचं आहे. हा कापड जाड असल्यामुळे तर आता तुम्ही बघू शकताय की या साईडने आपण कशा फ्रिला पाडल्या अशाच आपल्याला या साईडने सुद्धा पाडायच्या आहेत. हे आपण या साईडनं पाडल्या तर हे लहान बाजू घेतली तर हे या साईडनं या साईडनं पाडल्या तरी चालेल. तर बघू शकता या साईडने आणि या साईडने सेम जे फ्रिल आहेत आपल्या त्या पडलेल्या आहेत. या साईडने सुद्धा अशा 4-5 पडलेल्या आहेत आणि या साईडने सुद्धा आपल्या तशाच 4 ते 5 जे आहेत ते आपण पाडलेल्या आहेत. आता याचा जो सेंटर आहे आपल्याला हा सेंटर घ्यायचा आहे. सेंटर घेतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की हे एवढं जे अंतर आहे ते आपलं
आहे. आपण ऑलरेडी हे 3 इंच घेतलेलं होतं, म्हणून आता आपण असं करून घेऊया आणि याचासुद्धा सेंटर काढूया. आणि सेंटर काढल्यानंतर आपण याच्यावर एक निशाण करून घेऊया. निशाण केल्यानंतर हे निशाण आणि हे निशाण एकाला एक आपल्याला असे मिळवायचे आहेत. मिळवल्यानंतर आता आपण इथंसुद्धा एक फ्रिल जे आहे ते पाडून घेऊया. एक फ्रिल आपण ही अशा पद्धतीने पाडायची आहे. असा घ्यायचा आहे आणि आपल्याला या साईडने, आपण ज्या साईडने बसलेलो आहोत त्या साईडने एक फ्रिल पाडायची आहे. आणि फ्रिल पाडल्यानंतर हे असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हा अटॅच झालेला आहे. आता या साईडने सुद्धा असंच करायचं आहे आपल्याला. अगोदर फ्रिल आपल्याला आता ही फ्रिल या समोरच्या साईडने पाडायची आहे, म्हणून आता हे जे आहे हे फ्रिल अशा पद्धतीने पकडायची आहे. आणि पकडल्यानंतर हे जे आहे अंतर असं व्यवस्थित हाती पकडून आपल्याला याच्यावरनं एक टीप जे आहे ते मारून घ्यायचे आहे. मधामध्ये थोडा स्पेस जो आहे तो खाली राहतो. तर आता तुम्ही बघू शकता की आपण थोडा मधामध्ये जो स्पेस आहे तो खाली राहतच असतो. आणि बघू शकता सुंदर अशी जे आपले आस्तीन आहे, स्लीव्ज डिझाईन आहे ते तयार झालेले आहे. बघू शकता तुम्ही. आता ही आपल्याला आपल्या ब्लाऊजला लावून घ्यायची आहे. जर हे जे लेंथ आहे याची जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही हा पप लहानसुद्धा करू शकता. याची जे लंबाई आपण 14 घेतलेली होती तुम्ही 12सुद्धा घेऊ शकता. आता आपल्याला जे ब्लाऊज शिवलेलं आहे आपण त्या ब्लाऊजला हे अटॅच करायचे आहे. तर आता हे अटॅच करायचे कसे, तर असं व्यवस्थित ठेवायचं. आणि याचा जो सेंटर पॉईंट आहे आपण ऑलरेडी अगोदर काढलेला होता तो आपल्याला असं ठेवायचा आहे. आणि असं ठेवल्यानंतर हे शिलाई जे आहे ते आपल्याला इकडून असं करून घ्यायचं आहे. ब्लाऊज तर आता आपला रेडी झालेला आहे. आता करायची आहे आपल्याला फिटिंग. आता ब्लाऊज जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. कस्टमरने वेअर केल्यानंतर तुम्हाला दाखवतेच की ते कशा पद्धतीने त्यांना फिटिंगमध्ये बसलेलं आहे. नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा.